सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कच्छच्या रणांगणात. हे स्वातीताई बेडेकर यांनी जी लिहिलेली लेखमाला आहे त्याचं वाचन चाललं आहे सध्या. रोज आपण त्यातले 2-2 भाग वाचणार आहोत. काल आपण पहिला आणि दुसरा भाग वाचला, आज तिसरा आणि चौथा भाग वाचूया. तर स्वातीताई लिहित आहेत, कच्छच्या रणांगणात त्याची पार्श्वभूमी. भूजच्या जिल्हा पंचायत शिक्षण भवनात माहिती नोंदी बघत असताना एक प्रचंड विसंगती लक्षात आली. कच्छ जिल्ह्याचे नखत्राणा, लखपत आणि भूज तालुक्यातील पश्चिम विस्तार हे पाकिस्तानी सरहद्दीशी जोडलेले तालुके. भूज हे शहर जिल्हा कचेऱ्यांचे, पण तालुक्यातला पुष्कळसा विस्तार शैक्षणिकदृष्ट्या मागास विस्तार म्हणून वेगळा ब्लॉक बनवलेला. इतका मागास की गेल्या 18 ते 20 वर्षातून फक्त 1 किंवा 2 मुलं 10वीची परीक्षा पास होतात. इथल्या प्राथमिक शाळांची संख्या बघावी तर पुरी 66 फक्त, म्हणजे अगदी गाव दीठ एक शाळा झाली. नीट पाहिलं तर शिक्षणासाठीच्या मूलभूत सुविधांसाठी तयार असलेले सरकारी फ्रेमवर्क खरोखर चांगलं आणि कार्यक्षम बनू शकतं असं आहे. प्रत्येक गावात एक अंगणवाडी आणि अंगणवाडी चालवणारी महिला असावी, आणि तीही 10वी पास, साक्षर. ज्या गावात अंगणवाडी असेल त्या गावात लोअर प्रायमरी म्हणजे 1 ते 4 पर्यंतची शाळा असू शकते. त्या शाळेसाठी इमारत 1 खोलीची, मध्यान्ह भोजनासाठी 1 खोली एवढं इन्फ्रास्ट्रक्चर असायला हवं. कायमी स्वरूपाचा 1 शिक्षक देखील असायला हवा. अशी शाळा जसजशी मुलं वरच्या वर्गात जातील तसतशी वाढू शकते. अशा सर्व शाळांच्या सशक्तीकरणासाठी अमाप पैसा सर्व शिक्षा अभियान योजनेतर्फे उपलब्ध केला आहे. पण इट हॅपन्स ओनली इन इंडिया. जेव्हा फील्डमध्ये शोधायला गेलो तेव्हा मुख्य रस्त्यावरील काही गावं सोडली तर मैलोन मैल चालूनही शाळा अथवा अंगणवाडी औषधालाही मिळाली नाही. प्रवेशोत्सवाच्या भरतीचा आकडा मात्र 8,000. एखाद्या वॉर्डमध्ये थेट घरात पोचल्यावर आईच्या मागे पुढे कुशीत लपून दडून बघताना मुलांचं कोपऱ्यात दर्शन झालं. नाहीतर खुल्या रणात एखाद्या देशी बाभळाच्या सावलीत खेचरांशी खेळताना ती मुलं दिसतात. सरकारी नोंदीनुसार जिथे गेल्या अनेक वर्षात 25 देखील 10वी पास मुलं नाहीत, तिथे जवळजवळ 40 फिक्टिशियस म्हणजे काल्पनिक अंगणवाड्या आणि शाळा होत्या. गावांमधून ऐकलं की एका अंगणवाडीमधून एका परिवाराचं पोषण होतं. प्रायमरी शाळेमुळे एका शिक्षकाची भरती होते, त्याचा पगार केला जातो. अंगणवाडीसाठी येणाऱ्या सामानातून 2-3 घरांना पुरवठा येतो आणि मध्यान्ह भोजनमधून आणखी 3-4 घरांचं रेशन निघतं. या सर्व जुगाडांमध्ये मुलं आणि त्यांचं शिक्षण कुठं आहे बरं? प्रश्न मोठा गहन आहे. आता इथे 4थं प्रकरण सुरू होतं आहे मंडळी. पश्चिममधील मुलं. खावडा शहरात लोहाणा, दरबार, मुस्लिम समाज, हरिजन वगैरे मिश्र समाज आढळतो. लोहाणा समाज पुढारलेला, धनाढ्य, परंतु रूढीप्रिय. पण काही का होईना शहरातील सर्व घरातील मुली 7वी पर्यंत शाळेत जातात. खावडासारख्या छोट्या शहरातही कन्या शाळेत जवळजवळ 1 ते 7वी इथपर्यंत 40 मुली या वर्गातून शिकतात. समाजानं या शाळेसाठी आधुनिक पद्धतीची इमारतही बांधून दिलेली आहे. संपूर्ण विस्तारात ही एकच शाळा अशी आहे की जिथं लहान वर्गातल्या मुली शाळेच्या गणवेशात
तिथे येतात आणि 6वी-7वीतल्या मुली आपापल्या घुंगटमध्ये लाजत लाजत थोडंसं बोटे मोडत आकडेमोड करून दाखवतात. इतरत्र गावामध्ये मात्र मुली दिसतात त्या थेट वांडमधल्या सगळ्यात मागच्या भुंग्यात, स्वतःच्या लग्नासाठीचा दहेज तयार करताना. इथला मुस्लिम समाज अतिशय उच्च दर्जाचा कारागीर समाज. अगदी लहान लहान मुलींनी केलेलं भरतकाम तोंडात बोट घालायला लावतं. शाळेचं तोंड कधी न पाहिलेल्या सेंटीमीटर, इंच, फुटपट्टी, त्रिकोण, चौकोन या शब्दांचं अस्तित्वसुद्धा माहीत नसलेल्या या मुलींच्या कामातील सफाई केवळ वर्णनातीत. म्हणजे त्याचं फिनिशिंग, त्यातली सिमेट्री, त्यातली व्हरायटी पॅटर्न्समधली अगदी अप्रतिम. मी न राहून माझ्याजवळची छोटी पट्टी काढून दोन्ही कोपऱ्यांवरील डिझाईनचं माप बघितलं. अगदी मिलीमीटरचं परफेक्शन. तिला विचारलं, हे कसं काय जमतं गं तुला? गालात हसत ती म्हणाली, तुला कसं हातात पुस्तक आणि पेन मिळालं की तुझं डोकं चालतं, तसंच सुई धागा मिळाला की माझं चालतं. पहिले 4 टाके घातले की हा चौकोन होतो. मग जेवढी बोटं तेवढे चौकोन. अशा हाताच्या विती एवढ्या लहरिया. मग पुन्हा चौकोन. फक्त 10 टाके मोजून, तेही 10-10च्या गटांमध्ये. हा सगळा हिशेब बसवलेला असतो. पण तयार झालेली गोधडी अथवा धडकी मात्र आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते. रणातील मुलगे मात्र थोडेसे राकट, जांबाज. सकाळी 2-3 तास मदरसात जाऊन झालं की दिवसभर खेचरीच्या मागे धावणार. धावत धावत धावणारं खेचर पकडणं हा लोकप्रिय खेळ. नाहीतर घरात असलेल्या गुरांना चरायला नेणं हा नेहमीचा उद्योग. मुलगे फक्त एवढेच करताना दिसले, पण त्यातूनही जपून ठेवलेली कोल्ह्याची शेपटी दाखवणारा करीम किंवा पाईपलाईन फुटल्यानं बावळीला पण फुलं आली आहेत हे वर्णन सांगणारा अब्दुल्ला मनात घर करून जातात. मनात आलं, या अफाट रणात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या, सफेद रणाच्या पुसट रंगछटा ओळखणाऱ्या या मुलांना स्वप्न तरी कसली पडत असतील. त्यांची स्वप्न जपायला, जोपासायला तरी हे आव्हान स्वीकारायलाच हवं. अगदी हे शिक्षणाचं कुरण चारून खाणाऱ्या गावाच्या पुढाऱ्यांच्या किंवा आगेवानांच्या विरुद्ध बंड पुकारून, किंवा शिक्षकांचं आत्मबळ आणि सारासार विवेक बुद्धी जागृत करून देखील. तर मंडळी, इथे 4था भाग त्यांचा संपतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. पण फार सुंदर अप्रतिम माहिती मिळते आपल्याला ह्याच्यातून. म्हणजे मी इतकी वर्ष गुजरातमध्ये राहत असूनसुद्धा मला या भूतच्या वेगवेगळ्या लोकांच्याबद्दल, त्यांची जी स्किल्स आहेत त्यांच्याबद्दल एवढी माहिती नव्हती. स्वातीताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान नवीन माहिती आम्हाला मिळते. उद्या भेटूया पुढच्या 2 भागांसह. तोपर्यंत नमस्कार.